आता आपण बघूया. हा, स्नेहल बघा. तर काय होतं, काल आपण काय काय शिकलो आहोत. आता मी स्क्रीन शेअर करतो तुमच्याशी. म्हणजे अजून कोण कोण आले इथं व्हिडिओ मध्ये. मोटोरोला आलेले आहेत. ठीक आहे. अजून कोणता तरी फॅन आलेला दिसतोय. तर 2 फॅन आलेत. फॅन लोक, तुमचे चेहरे पण दाखवा. छताचा फॅन दिसतोय फक्त मला. तर या कोर्समध्ये काय शिकणार मी तुम्हाला सांगितलं. हे तर आहे, याच्यापेक्षा बिटवीन द लाईन्स खूप आहे. तुम्हाला मी तुम्हाला बिटवीन द लाईन्स काल मी बऱ्याच गोष्टी सांगितलं. तर हे तर ऑलरेडी काय म्हणता येईल की बेसिक मधलं बेसिक आहे, हे तर होणारच. अंकशास्त्र म्हणजे काय ते आपण काल आपण बघितलं की. आणि कसं आहे की मग प्रत्येक अंकामागे एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी आपण समजली तर मग त्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर आपण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य प्रेडिक्ट करू शकतो. पास्ट आपण प्रेडिक्ट करू शकतो, फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो. आवाजच येत नाहीये सर. बाकी सगळ्यांना आवाज येतोय ना? प्राजक्ता मॅम, तुम्हाला आवाज येतोय? सगळ्यांना येतोय ना आवाज? हो सर, येतोय, क्लिअर येतोय. हा, त्यांचा अगदी क्लिअर ऑडिओ येतोय. कनेक्ट नसेल. आवाज येतोय. हा ऑडिओ कनेक्ट नसेल त्यांचा. हा स्नेहल बघा, तुम्ही पाहिजे तर काय करा, मीटिंग लिव्ह करून पुन्हा जॉईन करून बघा. ओके, दॅट कॅन हेल्प. ठीक आहे, कारण तुमचा ऑडिओ डिस्कनेक्ट झाला असेल. हा ठीक आहे. तर फाईनमॅनच्या विषयी आपण बघितलं की. एक मिनिट, तुम्ही स्वतःला म्यूट करा, मागे जे कोण असतील ते. आवाज येत नाही. एक मिनिट, कोणाचा प्रॉब्लेम आहे आवाज नाही येण्याविषयी? एक मिनिट हा, जस्ट मी बघतो काय आहे. हा ठीक आहे. कुणाचं काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना? आवाज येतोय ना? हो सर, येतोय. हा चलो, ठीक आहे. नाव आता आपण बघूया की कुठेपर्यंत आपण आलोय. लास्ट स्लाइड बघूया परत एकदा. आणि हा हा जे ऑलरेडी हे जे आहेत ना, स्वतःला म्यूट ठेवा. ती कोणती बटन आहे ती समोर लक्ष ठेवा. म्हणजे पूर्ण काय धुंदीमध्ये लेक्चर नाही अटेंड करायचंय. इथं अवेअरनेस ठेवायची. जाता जाता शिकण्यासारखा विषय नाही न्यूमरोलॉजी. लय लोकांचं आयुष्य याच्यावर ठरतं. आणि थोडक्यात काय की आयुष्याचे खूप मोठे मोठे डिसिजन्स याच्या बेसिसवर होतात. त्यामुळं इथं तितकं इनपुट द्या, तुमचा फोकस इथं लागेल. तर मग युनिव्हर्सल भाषा कोणती असतात? म्युझिकची असते तशी अंकांची भाषा असते. म्हणून आपण म्हटलं की अंकांच्या भाषेच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य डिकोड करू शकतो, समजून घेऊ शकतो. नंतर सायकल्स, तर आयुष्य सायकल्स मध्ये चालतं, चक्रांमध्ये चालतं. एक तर ते सुचक्र असू शकतं किंवा दुष्टचक्र असू शकतं. पण हे रिपीटिंग पॅटर्न्स आपण पकडू शकतो कोणत्याही व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा तिची जन्मतारीख पाहिल्यानंतर आपल्याला ते समजतं. आणि त्याच्या बेसिसवर त्या व्यक्तीच्या भविष्यात काय वाढलंय ते पण आपल्याला समजतं. मग निसर्ग कसं चालतं, तर जसं की जलचक्राच्या माध्यमातून किंवा जीवचक्राच्या माध्यमातून. आणि आपल्या शरीरातल्या पेशींचं सुद्धा जन्म मरणाचं चक्र असतं. आपल्या शरीराचं जन्म मरणाचं चक्र असतं. त्यामुळं हे काही संपूर्ण हा जो संसार आहे, ही संपूर्ण ही दुनिया आहे, ही एका रिदमवर चालते. आणि ती रिदम आपल्याला समजली की आपण एक चांगले न्यूमरोलॉजिस्ट होऊ शकतो. आणि न्यूमरोलॉजिस्ट होणं तुमचं स्वप्न असेल नसेल तरी पण स्वतःच्या आयुष्यातले निर्णय घेताना क्लॅरिटी असणं गरजेचं असतं. आणि ती क्लॅरिटी आपल्याला न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून मिळते. ओके, त्यासाठी न्यूमरोलॉजी आपण शिकतो. मग ही जी स्लाइड आहे त्याच्याशी मी जरा नंतर तुम्हाला कसं की 4थ्या किंवा 5व्या दिवशी कनेक्ट करून देणार आहे. ही स्लाइड म्हणजे कसं खरं तर सुरुवातच आहे, परंतु काय म्हणता येईल की वेन वी कम्प्लीट अ फुल सर्कल लेट अस रिव्हिजिट दिस. ओके, चालेल. मग लकवरती प्रभाव करणारे घटक कुठले महत्वाचे आहेत? तर मुलांक, भाग्यांक, राशिअंक आणि नामांक हे सर्वात जास्त महत्वाचे इंटरनल फॅक्टर्स आपण बघितले. आणि एक्सटर्नल फॅक्टर्स महत्वाचे आहेत, पण त्यात पण सर्वात महत्वाचं फॅक्टर्स आहे. जसं की सर्वात महत्वाच्या फॅक्टर्स पैकी नंबर 1 ला आपण धरू शकतो, तो असतो जसा हाऊस नंबर. कारण आपल्या घरामध्ये म्हणजे आपण खूप मोठा टाइम आपल्या लाईफ मधला स्पेंड करत असतो. त्यामुळं त्या घराचा, त्याच्या व्हायब्रेशनचा पण आपल्यावर परिणाम होत असतो. बाकीचे नंबर्स पण, व्हेकल नंबर, मोबाईल नंबर महत्वाचे आहेत. आणि मी साधारण
5व्या दिवशी सांगणार आहे. हे मोबाईल न्यूमरोलॉजी म्हणजे खूप मोठं थुतांड आहे. ओके, त्याच्यात मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये शिकण्यासारखा फार छोटासा पार्ट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोचेसनी किंवा फक्त आपलं दुकान चालवण्यासाठी मांडलेल्या आहेत. खरं तर त्या मॅटर करत नाही. मग हे तुम्हाला कोणच सांगणार नाही, कारण का मोबाईल न्यूमरोलॉजीचा खरा किंवा खोटा कोर्स विकून ज्याला पैसे मिळवायचे आहेत फक्त, बाकी काय लेणं देणं नाही. फक्त काय की समोरच्याला घाबरवायचं, घाबरलेली माणसं पैसे लगेच देतात असं आहे. हा माझा पण अनुभव आहे. परंतु म्हणून मुद्दाम एखाद्याला घाबरवायचं हे काय नाही. एखादा घाबरलेला आहे, त्याला तसली पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे, तो आपल्याकडे आला, त्यानं आपल्याला पैसे दिले, फेअर इनफ. परंतु त्याच्याकडून पैसे काढण्यासाठी त्याला घाबरवायचं आधी काहीच्या बाई सांगून, ओके, आणि मग त्याच्याकडनं पैसे उकळायचे. तशा टाईपचं मार्केटमध्ये खूप चाललंय आणि त्यामुळं मोबाईल न्यूमरोलॉजी हा कोर्स थोतांड आहे किंवा मोबाईल न्यूमरोलॉजी या कोर्सची गरज नाही असं सांगणारा मी भारतातला एकमेव न्यूमरोलॉजिस्ट. का? कारण मला खूप पैसे नाही मिळवायचे. पैसे मिळवण्याचे, भरपूर पैसे मिळवण्याचे खूप सारे राजमार्ग आहेत. एवढे सगळे असताना असलं काही करण्याची गरज नाही. ओके, ज्याचं राहणं खणखणीत आहे त्याला लक्षात घ्या. पण त्यामुळं एकतर लोक काय की त्यांना माहित आहे की असं काय, हे त्यांनी बरेचसे सांगितलं की हा नंबर चालत नाही, तो नंबर चालत नाही. त्यांना कुठेतरी स्वतःला माहिती आहे की असं काय नसतं. ओके, ते जास्तीची भीती घालतायत. मोबाईल न्यूमरोलॉजी नावाचा विषय आहे का? तर आहे. परंतु त्याच्या नावाखाली जे शिकवलं जाते ना, त्यातल्या 80% गोष्टी ज्या आहेत ना त्या गैरलागू आहेत. त्या म्हणजे अस्तित्वातच नाहीयेत असं काय होत नाही तुमच्या माहितीनं. पण भीतेच्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसं ना, की थोडंसं घाबरट असेल पब्लिक पकडायचं आणि त्यांना ती ऍड दाखवायची, मग ते अजून घाबरतात आणि मग तुमच्याकडे ते कोर्स करायला येतात. मग ठीक आहे, ज्यांना तशा पद्धतीनं बिझनेस करायचं करू देत, मला काय त्यांच्यामध्ये पडायचं नाही. पण निदान असं हे आहे ते मी सांगणार. आय एम गोइंग टू कॉल दिस आउट, हे सांगतो तुम्हाला. मग मोबाईल न्यूमरोलॉजी, पण त्याचं मी क्रिटिसिझम जे आहे ते 5व्या दिवशी करणार आहे. मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये काय वर्क होते ते पण सांगणार आहे, काय वर्क होत नाहीये ते पण सांगणार आहे. त्यातलं जेन्युन फॅक्ट कोणते आहेत ते मी ऍक्सेप्ट करणार आहे की हे आहे, याचा अनुभव आहे. ओके, आणि ते का, ते पण अगदी सायंटिफिकली तुम्हाला समजून सांगणार आहे. मी स्वतः गणित आणि फिजिक्सचा शिक्षक आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला पण, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवलेलं आहे. सो मी माझं बॅकग्राऊंड दोन्ही ज्योतिषी म्हणून पण आहे आणि एक गणितज्ञ म्हणून पण आहे. त्यामुळं मी या गोष्टीवर बोलण्याची ऑथॉरिटी माझ्याकडे काही प्रमाणात आहे असं मी समजतो. ठीक आहे, आता बघा, तर मग तो एक विषय झाला. मग सांगण्याचं तात्पर्य काय की मग अशा पद्धतीनं आपण एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून मग खूप काही ऑलरेडी कॉन्ट्रीब्युट करू शकतो. मग मग जे नाही आहे अशा काही थिरीज तयार करण्याची गरज नाही. ओके, मग माझे व्हिडिओज बघा, आता नाही, 1 वर्षापूर्वीचे बघा, तेव्हा पण मी सांगितलंय की मोबाईल न्यूमरोलॉजी कोर्सची गरज नाहीये असं. आणि लिटरली मी असे काय म्हणतात ना, काही रील्स मध्ये तो विषय समजून सांगितला. ठीक आहे, तर ते पण जरूर बघा. मग हे जे मी सगळं सांगतोय ना तुम्हाला, हे तुम्हाला मी पैस लावतो. पूर्ण भारतामध्ये काय, पूर्ण जगात तुम्ही बघा, इंस्टाग्राम मध्ये ज्यांनी न्यूमरोलॉजीचं कंटेंट टाकलंय, मराठीमध्ये असू दे, हिंदीमध्ये असू दे, किंवा भारताबाहेरच्या न्यूमरोलॉजिस्टनी इंग्लिशमध्ये टाकलं असेल. मी स्वतः पण इंग्लिशमध्ये कंटेंट टाकलेले आहे, 200 पेक्षा जास्त व्हिडिओज. तुम्ही मला असा व्हिडिओ आणून दाखवा जिथं इतकं स्पष्ट मत मांडलं गेलं. कोण मांडणार नाही, पुन्हा सांगतोय तुम्हाला मी हे. आणि हे सुरुवातीला हे का सांगतोय सगळं मी, कारण आता समजा तुम्हाला ह्या ज्या स्लाइड्स मी दाखवून सांगू शकतो, हे बघा, मुलांक 1 म्हणजे, ओके, हे तर सगळीकडे होणार आहे. याच्यासाठी मी कमी वेळ देणार आहे, कारण का ह्या स्लाइड्स फक्त वाचून जरी झाल्या तुमच्या तरी ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ओके, पण हे जे विषय आहेत ज्याच्याविषयी वाच्यता केली जात नाही ते मी त्याच्यासाठी जास्त टाइम स्पेंड करतो. ठीक आहे, तर मग मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये मेन थिंग काय आहे तेवढं जरी मी तुमच्या क्लायंटला सांगितलं आणि त्याची जी अनाठाई भीती आहे ती दूर केली, तरी पण तो लक्षात घ्या तुमच्याकडं रिपीट क्लायंट म्हणून नक्की येईल. कारण त्याला लक्षात येईल की हा जो व्यक्ती आहे तो म्हणजे काय की जेन्युन आहे. मला फक्त कुणाचा तरी मोबाईल न्यूमरोलॉजीचा कोर्स केला आणि ते पाठ करून आला, 4 चालत नाही, 8 चालत नाही, 0 चालत नाही, 2 चालत नाही, 7 चालत नाही. अरे मग चालतंय काय, 10 पैकी 5 अंक चालत नाही. म्हणजे असं थोडक्यात झालं की
ह्या जगातले 50% लोकच फॉर एक्झाम्पल ह्या मी म्हणतो की मला त्या जगात 200 देशातले 100 देश नको आहेत, अनलकी आहेत ते माझ्यासाठी. काय झालं? किंवा मला फक्त दिवस आवडतो, रात्र नाही आवडत, मला भीती वाटते रात्रीची. मग काय रात्रीला वजा करा, कारण रात्रीवर शनीचा प्रभाव असतो ना. मग शनी नको म्हणजे 8 नको, 8 नको मग रात्र पण वजा करा ना, कारण 8 म्हणजे शनी आहे, रात्र म्हणजे शनी आहे ना. अशा पद्धतीचं जे काय म्हणता येईल ना, की जे अतिशय चाइल्डिश ज्याला आपण म्हणतो, बालिश लॉजिक, मग त्याच्याविषयी कोण आवाज उठवणार आहे की नाही हे तुम्हाला सांगतो. आणि ऍक्च्युली त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही. आणि ते कशाच्या बेसवर तुम्हाला प्रॉपर सायन्स, मॅथ्स आणि न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषांची सांगड घालून मी सांगणार आहे की जे कोणते मुद्दे व्हॅलिड आहेत, कोणते नाही. ओके, येस. सो मग आता आपण त्याच्या पुढच्या स्लाइड्स बघू. ओके, तर मध्ये मध्ये मी थोडंसं टँजंट्सवर जातोय का, कारण ते मुद्दे कसे आहेत की त्यांची वाच्यता त्यांच्याशी झालेली नाही, म्हणून मी तिथं जातो, लक्षात घ्या. ओके, तर मग हे 4 अंक जास्त महत्वाचे तुम्हाला मी बोललो, बरोबर असं. आणि त्यानंतर मुलांक कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा, तुम्हाला माहिती आहे मुलांक कसा काढायचा फक्त आज आपण याच्यावर फोकस देऊ. तर मग प्रत्येकाला स्वतःचा मुलांक काढता येतो. आपापली जी जन्म तारीख आहे त्याला ऍड करायचा, सिंगल डिजिट टोटल आणायची, आणि तो जो काय नंबर येईल 1 पासून ते 9 पर्यंत येणार समजा तरी, तर तो नंबर म्हणजे तुमचा मुलांक. ओके, त्यातून तुमचा स्वभाव ठरतो. तुमच्या स्वभावावरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या घटना घडतात, त्यांच्या रिॲक्शन्स काय तुम्ही देणार ते ठरतात, आणि तुमच्या रिॲक्शन्स वरून तुमचं पुन्हा पुढचं भवितव्य किंवा भविष्य ठरतं. त्यामुळे मुलांक हा तुमच्या स्वभावावर परिणाम, म्हणजे स्वभावावर परिणाम करतो, स्वभाव ठरवतो, पण त्याचबरोबर तुमचं करिअर पण ठरवतो. कारण स्वभावानुसार करिअर, स्वभावाचं रिफ्लेक्शन करिअरमध्ये पडतं, तुमच्या स्वभावाचं रिफ्लेक्शन तुमच्या रिलेशनशिपमध्ये पडतं, तुमच्या स्वभावाचं रिफ्लेक्शन तुमच्या मनी सोर्सेसवर पडतं. सो हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी, त्या 4ही गोष्टी मुलांच्या बेसिसवर प्रेडिक्ट करता येतात, कारण मुलांच्या माध्यमातून त्या प्रभावित झालेल्या असतात. त्यामुळे तो एक जादुई आकडा आहे मुलांक, म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीने. ठीक आहे, येस. मग भाग्यांकाविषयी नंतर बोलू, पण भाग्यांक पण असतो, तो तुमच्या जन्मतारखेतनं निघतो, एवढं आपल्याला फक्त माहिती असू द्या. तर ते आपण त्याची फक्त झलक बघतोय. ओके, आणि तुम्हाला ऑलरेडी यातलं येत असेल तर मग आय नो इट करत बसू नका. नवीन काय मिळतंय तिकडे पण लक्षात ठेवा. कारण कसं आहे की हे सगळं चाललं असताना मध्ये 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 काहीतरी नाविन्यपूर्ण येत असतं, त्यामुळे आपण सजग राहायचं. मग नामांक म्हणजे काय? नामांक म्हणजे तेच ना, तुमच्या नावात जे प्रत्येक लेटर आहे, म्हणजे तुमच्या इंग्लिश स्पेलिंग नुसार. ओके, की रोमन अल्फाबेट आहे GANESH फॉर एक्झाम्पल, तर ते जे लेटर्स आहेत प्रत्येक ते लेटर्स त्यांना रोमन लेटर्स म्हणतो आपण, किंवा इंग्लिश म्हणजे आपण लिहितो ते. प्रत्येक लेटरला एक नंबर त्याच्याशी जोडला गेलेला आहे, आणि मग त्या सगळ्या नंबर्सची टोटल करायची, पुन्हा ती सिंगल डिजिटवर आणायची, तो तुमचा नेम नंबर. मग आता जे दाखवलंय स्क्रीनवर ते ओव्हर सिम्प्लिफाईड गोष्ट आहे. नामांक असाच काढतात असं नाहीये, एक सोपं एक्झाम्पल दिलंय. ऍक्च्युली जेव्हा आपण नेम न्यूमरोलॉजी मध्ये जाऊ तेव्हा आपण त्याच्या म्हणतात ना बारीक सारीक गोष्टींमध्ये पडू आणि त्याचे खुलासे करू. राशी अंक, मग तुमचा राशी अंक पण महत्वाचा असतो. मग राशी अंक कशावरून ठरतो? तर तुमचा जन्म जेव्हा झाला तेव्हा सूर्य कोणत्या राशीत भ्रमण करत होता, कोणत्या राशीमध्ये. आता राशी म्हणजे काय थोडक्यात हे बघा, आपल्या भोवती जे आपला शेजार, पृथ्वीच्या दृष्टीनं आपला शेजार म्हणजे काय, आपली सूर्यमाला. ओके, म्हणजे आपली गल्ली समजा, मग त्याच्या पुढची गल्ली, त्याच्या पुढची पेठ म्हणजे काय आहे, तर मग उरलेलं सगळं काय आहे, ब्रह्मांड आहे किंवा उरलेलं विश्व. मग आपली सूर्यमाला म्हणजे एक छोटीशी गल्ली आहे, आणि हे सगळं विश्व म्हणजे एक समजा नगर आहे पूर्ण. मग आपण काय म्हणतो की म्हणजे थोडक्यात तारकांचे पुंज आहेत, खूप मोठे मोठे तारकांचे जे काय आहेत ग्रुप्स आहेत. मग सूर्य जेव्हा भ्रमण करतो, आता तुम्ही म्हणा सूर्य कसा काय भ्रमण करतो, तर आपण म्हणू शकतो की म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा पृथ्वी पण मूव्ह होत असते, आणि आपल्या दृष्टीनं सूर्य पण आपल्याला हलताना दिसतो असं. तर मग
सूर्य त्या काळात कोणत्या थोडक्यात दिशेला होता किंवा कोणत्या ओरिएंटेशन मध्ये होता जेव्हा तुमचा जन्म झाला, आणि पुन्हा सूर्यावर पुन्हा कुठल्या तारकापुंजाचा प्रभाव होता. कारण सूर्यापेक्षा पण खूप मोठे मोठे तारे आहेत, पण ते दूर आहेत आपल्यापेक्षा, मग त्यांचाही प्रभाव पर्यायानं आपल्यावर पडतो. असं मग थोडक्यात काय की आपली सूर्यमाला सोडून सुद्धा इतर काही फॅक्टर्स आहेत सूर्यमालेच्या पल्याड असलेले, त्यांचा आपल्यावर काय प्रभाव पडतो ते कोण सांगतं? ते तुमचा राशी अंक सांगतो. ओके, मग राशी अंक, मग पण ही कुठं इथं कोणती रास घेतो आपण? सूर्यरास. तर तुम्ही म्हणा सूर्यरास का घेतली? कारण हे न्यूमरोलॉजीचे खूप सारे इन्फ्लुएन्सेस जे आहेत, त्याच्यावर जे प्रभाव आहेत ते पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्राचे पण आहेत. ओके, वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीचे. ऑलराईट. आणि वेदिक न्यूमरोलॉजी नावाचा पण प्रकार आहे, त्याच्यावर जे भारतीय ज्योतिष आहे त्याचा जास्त प्रभाव. ऑलराईट. मग आपण हे भारतीय ज्योतिष किंवा म्हणतात ना, वेदिक न्यूमरोलॉजी आहे, वेस्टर्न न्यूमरोलॉजी आहे, कॅल्डियन न्यूमरोलॉजी नावाचा एक प्रकार आहे. काल मॅडमनी विचारलं होतं बघा ग्रुपमध्ये. मग हे न्यूमरोलॉजीचे बरेच प्रकार आहेत. पायथागोरस नावाचा जो गणितज्ञ होता, ज्यानं पायथागोरस प्रमेय दिलं, त्या माणसानं गणितात तर खूप मोठं काम केलंय. त्याचं गेल्या 2200-2300 वर्षापासून नाव अमर आहे त्याच्या गणितातल्या कामामुळं. पण त्यानं न्यूमरोलॉजीमध्ये पण काम केलंय, पण त्याचं न्यूमरोलॉजी मधलं काम एवढं पॉवरफुल नाहीये. ओके, पण न्यूमरोलॉजी सुरुवात बऱ्याच प्रमाणात त्याने केली असं आपण म्हणू शकतो. मग पायथागोरसचे पण काही न्यूमरोलॉजीचे दृष्टिकोन आहेत, ते पायथागोरियन न्यूमरोलॉजी, असं सगळं आहे. सर, हा, हॅलो सर, आवाज आहे ना खूपच खराब येतोय, काहीच कळत नाहीये. आता ते मला काय वाटतंय की ते तुमच्या एंडला काहीतरी प्रॉब्लेम असेल, बाकीच्या कुठल्याच नाही ना, पार्टिसिपंट अजून प्रॉब्लेम. मेसेज पण आलेला आहे सर, अजून काय मेसेज पण आलेला आहे. नाही कळतंय सर आम्हाला तर. हा, काय माहितीये का स्नेहल, तुमच्याकडचं नेटवर्क खराब असेल किंवा काही ना काही प्रॉब्लेम असेल, पाहिजे तर दुसऱ्या एखाद्या डिव्हाइस वरनं जॉईन करून बघा. असं ठीक आहे. ओके, ठीक आहे हा, सर. कारण डेफिनेटली तुमच्या एंडला प्रॉब्लेम आहे. ओके, हा, येस. आता बघा, मग त्यानुसार मग राशींचा पण म्हणजे आपण विचार करतो म्हणजे काय की सूर्यमालेच्या पल्याड असलेले पण काही आपल्यावरचे प्रभाव आहेत. मग त्यांचा पण त्यांचा पण हिशेबात समावेश करायला पाहिजे ना, मग तिथं आपण त्याला हिशेबात घेतो. ओके, मग त्यानुसार तुमचे राशी अंक ठरतात. ओके, मग तुम्ही तुमचं जन्मतारीख ह्या चार्ट मध्ये बघू शकता आणि त्यानुसार तुमची सूर्यरास कुठली ते तुम्हाला कळेल. मला जे तुम्ही तुमच्या कुंडलीत लिहिलं असेल ना, ती तुमची चंद्ररास आहे. चंद्ररास हा वेगळा दृष्टिकोन आहे. ओके, त्याच्याविषयी नंतर कधीतरी बघू आपण डिटेल जाताना न्यूमरोलॉजीमध्ये. ओके, आपल्या काय म्हणता येईल ना की ऍडव्हान्स कोर्सेसमध्ये की काय फरक आहे चंद्ररास आणि सूर्यरासमध्ये. आपण न्यूमरोलॉजीमध्ये कोणती रास गृहीत धरतो? सूर्यरास. ठीक आहे. सूर्यरास साधारण 30 दिवसांनी बदलते, चंद्ररास 2.5 दिवसांनी बदलते, हे लक्षात. मग आता आपण बघूया की कोणत्या प्लॅनेटला, बरोबर, कोणत्या प्लॅनेटसाठी कोणता अंक आहे. बरोबर, तर तुम्ही बघू शकता की त्यांना अंक कसे कसे दिलेले आहेत. तर सगळ्याची सुरुवात कुठून झाली? तर सूर्यापासून. ओके, म्हणजे निदान आपल्या सूर्यमालेपुरता विचार केला तर सूर्यापासून सुरुवात आहे. पूर्ण विश्वाचा विचार केला तर तसं काय नाही, सूर्य बऱ्यापैकी अलीकडचा. पूर्ण विश्वाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सूर्य एक तरुण असा काय आहे, म्हणजे तरुण असा ऍस्ट्रॉनॉमिकल बॉडी आहे. आणि त्याच्या आधीपासून खूप सारे तारे, खूप सारे म्हणतात ना गॅलेक्सीज अस्तित्वात होते. पण आपल्या दृष्टिकोनातून सूर्य इज दी फाउंडिंग फादर. ओके, सूर्यापासून सूर्य आपल्या सर्वांचा पूर्वज आहे. ओके, आपल्या सर्वांचा पिता आहे. पुन्हा मग सूर्यानंतर तुम्हाला माहित आहे की काय झालं होतं की असं म्हणतात की कोणता तरी एक मोठा तारा सूर्यावर आदळला. ओके, आणि म्हणतात म्हणजे हे खगोलशास्त्राने सांगितलंय आणि हे काय अंदाज नाहीये, हे घडलेलं आहे. ओके, फक्त ते अनुमान काढले गेलेले की कधीही घडलं. मग सूर्यावर तारा आदळला आणि सूर्याचे काही तुकडे उडाले आणि ते तुकडे म्हणजे हे ग्रह, म्हणजे ते ऑफकोर्स सुरुवातीला असे उष्ण गोळे होते सगळे. ओके, अतिशय तप्त रसाचे असे ते गोळे होते. मग नंतर ते गोल 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 सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरत राहिले. नंतर ते थोडे थोडे थंड होत गेले, थोडे थोडे त्यांचा आकार गोल 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 होत गेला, फिरत राहिल्यामध्ये गोल गोल झाले. ओके, असं स्पेरिकल शेपचे. आणि मग हे सगळे झाले ग्रह. मग मग हे सगळे ग्रह आपल्या समोर दिसत आहेत. मग चंद्राला दुसरं नाव का दिलंय?
कोण सांगू शकतं का मला? तुम्ही एवढ्या न्यूमरोलॉजिस्टकडे शिकून आलाच असाल तर मग तुम्ही सांगा चंद्राला नंबर 2 का दिलाय? गुरुला का नाही दिला नंबर 2? सांगा बघूया. का शुक्राला का नाही दिला नंबर 2? कारण चंद्राला ग्रहमालेत सूर्याची पत्नी असं मानतात म्हणून. सूर्याची पत्नी असं कोणाला मानतात? चंद्राला. ओके ओके ओके, हा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे तुम्ही जो बोलला ना तर तेच. मग न्यूमरोलॉजीमध्ये, ज्योतिषमध्ये आणि कित्येक असे दृष्टिकोन आहेत. म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय? मग आपल्याला हे पण शिकायचं आहे की ही एक नजाकत आहे की हा हे एक उदाहरणाच्या रूपात सांगितलं गेलं. ते काय अक्षरशः तसे नाहीये की मग पण एखादी गोष्ट सांगायची आहे थोडीशी सोपी करून, तर असे दृष्टांत दिले गेले किंवा हे दृष्टिकोन दिले गेले आणि त्यातनं सोप्या पद्धतीनं, रंजक पद्धतीनं हे सगळं सांगितलं गेलं. लक्षात घ्या. मॅडम बरोबर आहे. तर तुमचा एक तो तुम्ही सांगितलं की हा एक दृष्टिकोन आहे आणि हा असा दृष्टिकोन न्यूमरोलॉजीमध्ये आहे. बरोबर. मग चंद्र, मग त्या अर्थानं पण की सूर्य पिता या अर्थानं, मग 2 नंबर म्हणजे चंद्र माता या अर्थानं आला. मग त्यामुळं चंद्राला 2 नंबर दिलाय. ह्या दृष्टिकोनातून ही गोष्ट बरोबर आहे. अजून जर आपण मूळ विचार केला, मूळ म्हणजे कोणता? याचा खगोलशास्त्राचा, की ते ग्रह आहे. शेवटी हे सगळं कुठून आलंय? खगोलशास्त्रात आलंय. लक्षात. मग खगोलशास्त्र हे फॅक्ट्स आहे. खगोलशास्त्र म्हणजे काय? फक्त तुमच्या आमचे दृष्टिकोन किंवा सांगितलेल्या गोष्टी नाहीये. ओके. मग जुन्या काळामध्ये काय होतं की सायकोलॉजी नव्हती अस्तित्वात आणि खगोलशास्त्र पण फारसं प्रगत नव्हतं. मग त्यामुळे कसं की सर्वसामान्य माणसाला विज्ञान सुद्धा नव्हतं त्या काळात. ओके. विज्ञान तर अगदी गेल्या 200 वर्षापासून युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जाते. त्याच्या आधी विज्ञान नावाचा विषय सुद्धा विद्यापीठांमध्ये अस्तित्वात नव्हता. मग त्यामुळं कसं की लोकांना सोप्या पद्धतीनं सांगायला लागायचं, कारण सगळी निरक्षर जनता असायची. शिक्षणाचा त्या काळात प्रसार नव्हता. 400, 500, 1000, 2000 वर्षापूर्वीचा विचार करा. मग तेव्हा ते असे काय म्हणतात ना की त्या ग्रहांना व्यक्तीचं रूप दिलं गेलं. का? कारण कुठल्याही ग्रहाला जर व्यक्तीचं रूप दिलं कुठल्याही गोष्टीला, तर माणूस म्हणजे काय होतं त्या गोष्टीमध्ये गुंगून जातो. त्या माणसाला ती गोष्ट रंजक वाटते असं. म्हणून किंवा लहान मुलांना पण आपण सांगतो ना की एक वाघ होता, मग तो वाघोबा आला, मग तो असा म्हणला, मग तसा म्हणला, मग कोल्होबा आला. मग त्यात आपण सगळं काय सांगतो की लहान मुलाला सुद्धा त्या गोष्टी काय आवडतात? कारण तिथं ते प्राणी माणसासारखे वागतायत. ओके. मग तिथं प्राण्यांना आपण काय म्हणता येईल की माणसाच्या रूपात प्रेझेंट करतो. मग तसंच मग इथं ग्रहांना माणसांच्या रूपात प्रेझेंट केलं गेलं, कारण मानवी मनाला ती गोष्ट कधी भावते जास्त, जेव्हा त्याच्यासारखे कॅरेक्टर्स असतात गोष्टीमध्ये. राईट. असं म्हणजे माणसासारखे. आता दुसरा दृष्टिकोन काय की आपण आपण बघतोय हे सगळं कुठून? विश्व कितीही मोठं असलं तरी आपण हे पाहतोय पृथ्वीवरून. मग पृथ्वीच्या दृष्टिकोनातून पृथ्वीला जीवन देणारा कोण आहे? पृथ्वीला जगवणारा. म्हणजे लिटरली पृथ्वीला जन्म पण सूर्यानंच दिलाय, पृथ्वी आणि सगळ्याच ग्रहांना. मग पण पण तो जगवणारा, तो असा सॉफ्ट वाटत नाही. त्यामुळे त्याला आईची उपमा नाही दिली. तो थोडासा दाहक आहे, तो थोडासा शिस्तबद्ध आहे. मग त्याला कुणाची उपमा दिली की कोणीतरी क्रिएटर पण आहे, पण तो सॉफ्ट नाहीये. मग तो काय असणार आहे? तो त्याला मग मातेची उपमा नाही देणार, पण त्याला पित्याची उपमा देईल. आणि दुसरं काय? मग चंद्र. मग चंद्राला आपण मग नंबर 2 का म्हटलं? कारण मग पृथ्वीच्या दृष्टीनं सर्वात जवळचा म्हणजे सर्वात जास्त इम्पॅक्ट, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पहिला तर सूर्याचा आहे. सूर्यामुळे ही जीवसृष्टी म्हणजे काय तग धरून आहे. सूर्यामुळे ही जीवसृष्टी जगते. सूर्याच्या जीवावर आपलं सगळं आहे. ओके. अगदी आपल्या अंगातले जे धुलिकण आहेत ते पण सूर्यावरूनच आलेले आहे. आपण पण सूर्यापासूनच बनले आहोत. मग मग सांगण्याचं तात्पर्य काय की सूर्य हा झाला मग नंबर 1 आणि नंबर 2 म्हणजे चंद्र, कारण तो आपल्या पृथ्वीच्या भोवती घिरट्या घालतो. जसं की तो पृथ्वीची फार काळजी करतो. ओके. किंवा आपली काळजी करतो, सतत आपल्या अवतीभोवती असतो. मग त्याला ते मातेची उपमा दिली गेली. का? कारण तो मातेसारखा कसा आहे? सॉफ्ट आहे. त्याच्यामध्ये फेमिनाईन एनर्जी जास्त आहे. ओके. तो कसा आहे? शीतल आहे.
मग शीतलता, प्रेमळपणा या सगळ्यांचं तो प्रतीक आपोआपच म्हणजे अतिशय समर्पकपणे तो वाटतो. म्हणून मग चंद्राला नंबर 2 असं दिलं गेलं, कारण पृथ्वीच्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी. पृथ्वीच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रभाव सूर्याचा आहे पृथ्वीवर. त्यानंतर चंद्र जरी खूप छोटा असला आकाराने सूर्याच्या तुलनेत तर तो काहीच नाहीये, तो एखाद्या छोट्या ठिपक्या एवढा पण नाही, परंतु पृथ्वीच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा आहे, मोठा आहे आणि जवळच आहे. म्हणून चंद्राला नंबर 2 दिले. लक्षात घ्या, म्हणजे 2 नंबरचा सर्वात मोठा प्रभाव चंद्राचा आहे. त्यानंतर गुरुला 3 नंबर का दिलाय? गुरुला 3 नंबर यासाठी दिलाय, कोणी सांगू शकतं मग? येस, आपण आता थोडंसं काय करूया, ही स्लाइड आता पुन्हा मी स्क्रीन शेअर थांबवून तुमच्याशी थेट बोलतो. आता जे मी जे सांगतोय हे तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतोय की हा दृष्टिकोन तुम्हाला नाही मिळणार आहे कुठे न्यूमरॉलॉजीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा, कारण हा आता मी 3-4 शास्त्रांचं एकत्रीकरण करून ही गोष्ट सांगतोय, त्यामुळे ही ओरिजिनल गोष्ट आहे. मग त्यामुळे ती तुम्हाला काय पुस्तकात नाही मिळणार. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण न्यूमरॉलॉजी समजून घेऊ, ज्योतिष समजून घेऊ, तेव्हा आपल्याला कसं की जे आडाखे बांधणं किंवा प्रेडिक्शन्स करणं हे सोपं जाणार. आणि काही नसलं तरी आपण आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. आपल्या कुटुंबियांना आपण अधिक म्हणतात ना एम्पथीनं अधिक जास्त काय आपण म्हणू, अधिक जास्त रिलेटेबल आपण त्यांच्यासाठी होऊ, ते आपल्यासाठी होतील. आणि सहानुभूतीनं आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना बघू शकू, त्यांना जज करण्याच्या ऐवजी. मग त्यामुळे आपोआपच तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं नातं त्यातनं सुधारणार आहे. म्हणजे न्यूमरॉलॉजी शिकण्याचे हे फायदे आहेत. करिअर चांगलं होणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण कोण सांगेल नंबर 3 कसा आला. पटपट सांगा. आता आपण हे जरा फास्ट फॉरवर्ड करूया. फादर, मदर, देन गुरु. ओके, छान छान. उज्ज्वला मॅम सांगतात की पहिलं स्थान पित्याचं, मग आईचं, त्यानंतर गुरुचं. खूप छान. मग हे मानवीय दृष्टिकोनातून पण एकदम अपिलिंग आहे, बरोबरच आहे. ओके. आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून निरपडण्यासारखी गोष्ट आहे का, कारण सूर्य एका बाजूला, त्याचा तर विचार करणं तो इतका मोठा आहे की त्याच्यासमोर बाकी सगळे ग्रह म्हणजे टिकली एवढे पण नाही. गुरु किंवा सगळे ग्रह त्याच्यासमोर छोटे आहेत. पण जर आपण ह्या नवग्रहांचा विचार केला तर त्या नवग्रहांना जर आपण काय म्हणणार, गुरुग्रह एका बाजूला आणि बाकी सगळ्यांना एकत्र जरी केलं तरी गुरु त्यांच्यापेक्षा 2.5 पट मोठा आहे. म्हणजे गुरुमध्ये इतकं जास्त मास आहे की बाकी सगळे ग्रह एकत्र केले तरी ते त्याच्यासमोर पूजे करतात. मग याचा अर्थ त्या सूर्यमालेत म्हणजे हे बघा, जो जितका वजनदार असतो त्याचं गुरुत्वाकर्षण म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी तेवढी तगडी असते. आणि जेवढी ग्रॅव्हिटी तगडी असणार तेवढा त्याचा आजूबाजूला इन्फ्लुएन्स, प्रभाव असतो. त्यामुळं गुरु आपल्या फार जवळ नाहीये, भरपूर लांब आहे आपल्यापासून, पण तरी सुद्धा गुरुचा प्रभाव या सूर्यमालेतच खूप जास्त. ओके. आणि आपण त्या सूर्यमालेत राहतो, त्याच गल्लीत आपण राहतो. त्यामुळं सूर्य आणि चंद्रापाठोपाठ सर्वात जास्त प्रभाव पृथ्वीवर कुणाचा असेल तर तो गुरुचा आहे, नंबर 3चा आहे. ओके, असं आहे. अगदी सूर्यमालेकडे समजा धूमकेतू जर झेपावले किंवा सूर्यमालेकडे कोणते ज्याला आपण म्हणतो मेटेऑर्स, उल्का वगैरे असे अवकाशातील दगड मोठे मोठे म्हणजे राक्षसी आकाराचे, तरी सुद्धा त्यांना तो कोण खेचून घेतो? गुरु स्वतःकडे खेचून घेतो. कारण सगळ्यात जास्त अट्रॅक्शन पॉवर किंवा जी गुरुत्वाकर्षणची शक्ती जी आहे खेचून घेण्याची, मग भले ते इतर समजा पृथ्वीच्या आसपास जरी एखादा धूमकेतू किंवा असा आला तर त्याला गुरु खेचून घेतो, असं आहे. इतका त्याचा प्रभाव आहे. म्हणून नंबर 3. आणि त्यातूनच मग कोणती गुरुला मग गुरुची कोणती प्रॉपर्टी आली कोण सांगू शकतं मला? मुलांक 3 मध्ये आपण ती बोलतो. तुम्हाला थोडीशी न्यूमरोची आयडिया असं मी ऍझ्युम करून विचारतोय. नसेल तर मला काहीच माहिती नाही म्हणून सांगा, मी तो प्रश्न विचारणार नाही. हा सांगा बघूया, कोण सांगेल? गुरुचा हा जो गुणधर्म आहे की सूर्यमाले काही बाहेर न आलं तर तो स्वतःकडे खेचून घेतो, म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे गुरुची? हा म्हणजे हा ते झालं की, परंतु त्यातून मुलांक 3चं लक्षण कोणतं सांगतो आपण की मुलांक 3 हा मोठ्या संकटातून वाचणारा आहे. त्याला प्रोटेक्शन आहे. कुणाचं? गुरुच. जसं पृथ्वीवर आलेलं संकट
गुरु आपल्याकडे खेचून घेतो. गुरु म्हणजे ज्युपिटर ग्रह. तसंच मग आपण म्हणतो की ज्या व्यक्तीवर ज्युपिटर ग्रहाचा म्हणजे गुरु ग्रहाचा जास्त प्रभाव आहे त्याच्या आयुष्यातली संकट आपण वरच्यावर खेचून घेतो. कसं आहे त्यामुळं जसं कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21, 30 अशा तारखांना झालेला ते मरता मरता वाचलेले आहेत. भरपूर जे लोक मरता मरता वाचलेले आहेत, जे मरता मरता मेले त्यांचाच विषय नाही, ते वेगळ्या वेगळ्या मुलांकांचे होते. पण मरता मरता जे वाचले ना त्यात जास्त लोक मुलांक 3चे होते. 3च्या असतात. कधी पण तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाऊन ह्या तारखा चेक करा, तुम्हाला लक्षात येईल. किंवा तुमच्या वेळी कोण डॉक्टर असेल तर लक्ष ठेवा अशा बाबतीत की हॉस्पिटलमध्ये ज्या डेथ्स होत आहेत त्या आणि समजा मरता मरता वाचलेले असे जे पेशंट्स आहेत त्यांच्या जन्मतारखा बघा. मग त्यामध्ये इतर लोक पण असू शकतील, 7, 16, 25 वाले पण असू शकतील, नाही असं नाही. पण 3, 12, 21, 30 वाले तुम्हाला जास्त दिसू शकतील. Okay? Yes. हा Okay. ठीक आहे. कलाकाराचं मला चालू मीटिंग जर माझी. तर ही गोष्ट आपण मग अशा पद्धतीनं त्या गुरुग्रहाशी ते रिलेट असो. मग चौथा कोणता आहे? चौथा जो आपण प्लॅनेट मानलेला आहे तो आहे राहू. मग राहूलाच का मानलं? कारण राहू कशाचं प्रतीक आहे? त्या गोष्टीनुसार. पुन्हा गोष्टीला लिटरली घ्यायचं नाही की राहू म्हणजे मुंडका आहे. मग काय आता मुलांच्या म्हणजे मी काय म्हणणार, हा आता मुंडकं कुठून येते का असं हवेमधून? मग ते फक्त मुंडकं कोण दिसलं तर म्हणणार, अरे हा तू मुलांक 4चा आहेस का? 4, 13, 22, 31चा जन्म आहे का? तुझे हातपाय का दिसत नाही? अरे तसं नसतं. काही लोक हा राहू तो हात पैर नाही होते मग त्यांना हात पैरवाले करिअरच करायचं नाही, असं नसतं ते. ओके. मग त्या प्रतिकात्मक सांगितलं गेलेलं आहे की जुन्या काळामध्ये तेच ना, विज्ञान नव्हतं, खगोलशास्त्र नव्हतं, सायकोलॉजी नव्हती. मग काही पण कॉम्प्लेक्स गोष्ट सांगायची असेल तर ती गोष्टीच्या माध्यमातून सांगायला लागायची. आत्ताच्या काळात आपण गोष्टी हाऊस म्हणून सांगतो, एंटरटेनमेंट म्हणून सांगतो. 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी गोष्ट ही मजबुरी म्हणून सांगावी लागत होती. हा फरक लक्षात घ्या तुम्ही. ओके. मग मजबुरी म्हणून एखाद्या गोष्ट म्हणून सांगताय तुम्ही तर मग आपोआपच काय होणार की मग तुम्ही सोप्या काहीतरी प्रतिका घेणार असं, ज्याच्यामुळे काय होईल की आणि अट्रॅक्टिव्ह अशी प्रतिका घेणार. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने हे असतं. तर मग राहू म्हणजे काय? मग त्या गोष्टीच्या विषयी पण मी बोलेन जेव्हा ऍडव्हान्स कोर्स असेल की बाबा त्या सगळ्या गोष्टीनुसार काय काय अर्थ घ्यायचा आहे. तर मग राहू म्हणजे आपण जसं म्हणतो की ते फक्त त्या सो कॉल्ड राक्षसाचं काय आहे, ते फक्त डोकं आहे. मग डोकं आहे म्हणजे काय की असा व्यक्ती ज्याच्या पर्सनॅलिटीमध्ये सर्वात जास्त म्हणतात ना प्रभाव त्याच्या मेंदूचा आहे. समवन हू रिसाइड्स इन देअर हेड. असं म्हणजे काय की ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे कसं आहे, ब्रेन डॉमिनेटेड आहे. पण नुसतं ब्रेन नाही, मस्तकामध्ये काय काय असतं? ब्रेन असतो आणि मस्तकामध्ये काय असतं तर आपली पंचेंद्रिय. बरोबर आहे ना? 5 इंद्रिय कुठली आहेत? डोळे आहेत, ज्ञानेंद्रिय. डोळे आहेत, नाक आहे, ते 2 झालं. जीभ आहे, 3 झालं. कान आहेत, 4 झालं. त्वचा संपूर्ण शरीरावर आहे, परंतु महत्वाचं की ती मस्तकामध्ये पण आहेच. म्हणजे 5ही जी ज्ञानेंद्रिय आहेत जी कुठं घेऊन जातात आपल्याला या भौतिक जगामध्ये सुखांकडे घेऊन जातात. या भौतिक जगाचा आपल्याला अनुभव आपल्याला ह्या भौतिक जगाचं ज्ञान कुठून होतं? या 5 ज्ञानेंद्रियांमधून होतं. मग त्यांना काय म्हणायचंय की हा माणूस कसा असणार आहे की ह्या माणसाचा जास्त भर कशावर असणार आहे? भौतिक जगात. का? कारण तो असं म्हणणार की जे माझ्या ज्ञानेंद्रियांना दिसतं, ज्ञानेंद्रियांना ऐकू येतं, त्याच्यावर मी विश्वास ठेवणार, इतर गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मग काय झालं की म्हणजे तो कशावर जोर देतोय? भौतिक जगावर. मग राहू, मग आपण काय म्हणतो मग चौथा प्रभाव आपल्यावर कुणाचा? पहिला आई वडिलांचा, नंतर आईचा प्रभाव, नंतर गुरुचा प्रभाव. मानवी आयुष्यात सुद्धा कित्येक जण गुरुला शरण असतात, ते स्वतःचं डोकं वापरत नाहीत. मग याचा अर्थ तुमचं डोकं म्हणजे इन जनरल म्हणतो मी, एखाद्या माणसाचं डोकं आणि गुरुचं डोकं जास्त प्रभाव कुणाचा? गुरुच्या डोक्याचा आहे त्याच्यावर प्रभाव. त्याच्यानंतर त्याच्या स्वतःच्या बुद्धीचा पण त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आहे. त्यामुळे चौथा आयुष्यात 4 नंबरचा प्रभाव आहे राहूचा, म्हणजेच आपल्या मेंदूचा आणि आपल्या
ज्ञानेंद्रियांचा आपल्या जीवनावर प्रभाव. ठीक आहे. येस. पाचवं काय आहे? बुद्धी, म्हणजे बुध आहे. बुध. पण बुध म्हणजे काय की बुध शक्यतो आपण कशात मानलाय? जास्त करून बुध म्हणजे बुद्धीचा मानलाय. राहू मध्ये जास्त पण काय म्हणतात ना की हे सेन्स ऑर्गन्सवर भर आहे, ज्ञानेंद्रिय. आणि बुध म्हणजे बुद्धी अशा अर्थाने जास्त आपण मानलंय. आणि मग बुध म्हणजे मग जसं की सतत बदल होतो, जसं की मेंदूमध्ये सतत सिग्नल्स जात असतात. अगदी मिली सेकंड्सला असे हजारो सिग्नल्स तिथे जात असतात, येत असतात. सो सतत बदल. त्यामुळे पाचवा प्रभाव म्हणजे कोणता? की बुधाचा आहे. आता थोडस रॅपिड करतो या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यामुळे आपण म्हणू शकतो की पाचवा प्रभाव अजून कोणाचा आहे की आपण पूर्ण जगाशी कसं जोडले गेलोय त्याचा. आपलं व्यक्तिमत्व जगाशी कशा पद्धतीने कनेक्ट झालंय, चांगल्या वाईट पद्धतीने, त्याचा आपल्यावर प्रभाव आहे. कारण बुध कम्युनिकेशनचा पण कारक आहे. ऑलराईट. आणि तुम्ही बुध ग्रहाचं सूर्यमालेचं स्थान पण बघा की सूर्य आणि बाकी सगळी सूर्यमाला, सूर्य आणि बाकी सगळे ग्रह यांच्यामधला दुवा कोण आहे, कनेक्टिंग लिंक कोण आहे? बुध आहे. मग त्यामुळे तो कम्युनिकेटर मानला जातो. समजतंय? अशा पद्धतीने की थोडक्यात काय की सूर्य आणि उरलेलं पूर्ण सूर्यमालेतले ग्रह यांच्यातला कनेक्टिंग लिंक, जोडणारा दुवा बुध असल्यामुळे. आणि हे पण खरं आहे की आपली बुद्धी आपली बुद्धी आपल्याला या जगाशी जोडते. त्यामुळे पण त्याचं नाव तसं बुध ठेवलेलं आहे. बुद्धीवरूनच तो शब्द आलेला आहे. तुम्ही बघा, एखादा वेडा माणूस आहे, वेड्या माणसाचे मित्र असतात का, मैत्रिणी असतात का? तुम्ही सांगा, किती वेडी माणसं तुमचे मित्र आहेत? नाही ना. वेडा माणूस एकटाच फिरत असतो. का? कारण त्याचं बुद्धी नीट काम करत नाहीये, तर तो जगापासून पूर्णच कट होऊन जातो. तो कम्युनिकेट करू शकत नाही इतरांशी, इतर त्याच्याशी नीट कम्युनिकेट करू शकत नाही. इतर लोक पण फेल होतात त्याच्याशी संवाद साधायला. समजते तुम्हाला? असं. मग पुन्हा सहावा कोण आहे? शुक्र. शुक्र म्हणजे काय आहे? तर मग बुद्धी आणि लोकांशी कनेक्ट झाल्यानंतर मग पुन्हा येतं की एकदा तुम्ही दुनियेशी कनेक्ट झाला की त्यानंतरचा फेज आहे त्या दुनियेचा आस्वाद घेण्याचा. असं आहे. मग दुनियेचा आस्वाद घेण्याचा म्हणजे तो शुक्र ग्रह, म्हणजे पूर्ण आपण म्हणू की अतिशय भौतिक म्हणजे काय की जे सगळे थोडक्यात सुख उपभोगण्याचे जे विषय आहेत आपल्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, ते सगळे शुक्र या ग्रहाशी संबंधित मानले गेलेले आहेत. किंवा थोडक्यात शुक्राचा आपल्यावर प्रभाव आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय की 5 नंबरचा प्रभाव आपण बुधाचा म्हणताय, कारण आपण सूर्याशी बुधाच्या माध्यमातून जोडले गेलेला आहे. आणि 6 नंबर मध्ये त्याच्या पाठोपाठ पण आपल्यावर शुक्राचा असं. आणि मग शुक्रालाच आपण या सगळ्या काय म्हणतात भौतिक जगाचे लक्झरी आहे, जे समृद्धी आहे, ऐश्वर आहे, याचा प्रतीक का मानलेला आहे? कारण तो सुंदर आहे. कवींना पण आवडणार आहे तो कवी. भरपूर पहाटेचा शुक्र तारा त्याच्यावर भावगीतं लिहितात. आणि तुम्ही तो ग्रह पण बघा. एखाद्या समजा स्काय गेझिंगचं एखादं तुम्हाला संधी मिळाली तर टेरेसवर मोठी दुर्बीण लावून निरीक्षण करतात. अतिशय सुंदर ग्रह आहे तो. त्याच्यासारखा सुंदर ग्रह दुर्बिणीतून किंवा दुर्बीणीतून काढतो तर काय ते उघड्या डोळ्यांनी दिसू शकणार आहे. म्हणजे त्या ग्रहाचं सौंदर्य लपवलं तरी लपत नाही असा तो आहे. बाकीचे ग्रह एवढे सहजासहजी दिसत नाहीत, तो दिसतो. ओके. असं मग म्हणून त्याला सौंदर्याचं प्रतीक असं मानलं गेलं. मग ते आणि काय म्हणता येईल ना, चार्मिंग म्हणजे कारण त्या ग्रहात तो नेमका तो पहाटेच्या वेळेस बऱ्याच वेळा असतो तो. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर असं काहीतरी भुरळ पडल्यासारखं होतं, माणूस दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं, छान वाटतं. मग त्यामुळं शुक्राला आपण नंबर 6. आणि मग तेच ना की आपण जसं लोकांशी जोडले जाऊ, या दुनियेशी जोडले जाऊ, मग या दुनियेतलं जे सगळे हे आहेत सुख आहेत त्यांच्याकडे आपण आकर्षित होतो. तो नंबर 6 नंतर काय होतं तुम्हाला माहितीये? समजा गुलाबजामुन तुम्हाला आवडतो. एक गुलाबजामुन खाल्ल्यानंतर पहिल्यांदा कसं वाटतं तुम्हाला? एक्झाम्पल सांगते. गुलाबजामुन का तुमचं जे काय आवडतंय ते पहिला खाल्ल्यानंतर कसं वाटतं? खाल्लाय ना तुम्ही कधी गुलाबजामुन किंवा आवडीची वस्तू? हा बोला जरा आता. हे आहेत ना, हे सूर्यमालेच्या बाहेर तर गेले नाहीत ना हे. हा हा बोला. अभी बोला. अभी बोलना है, कल नहीं. हा दीपाली मॅडम. अजून कोण? विनायक, पूजा. हा सांगा.
पहिला गुलाबजामुन खाल्ल्यानंतर कसं वाटेल किंवा जे काय आवडते वस्तू मस्त. पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेळेस काय एवढं ते जाणवतच नाही. मग याचा अर्थ काय किंवा हॉटेलात पण जावा पहिला घास मस्त वाटतं नंतर एवढं काय कळून येईल. किंवा एकदा तुमचं पोट भरलं तुमची आवडती डिश आहे पोट भरलं समजा 50 गुलाबजामुन खाले आता 51 खायचं असेल तर आता उलटी जायला पाहिजे किंवा नको वाटतं त्याला. सांगण्याचं तात्पर्य काय की जेव्हा तुम्ही त्या जगातल्या ज्या काय सुंदर किंवा ज्या काय म्हणतात ना मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्यांचा उपभोग घेता म्हणजे तृप्त होता आकंठ तृप्त झालो आपण म्हणतो. त्यानंतर जो माणूस ज्या ज्या माणसाचं आकंठ जेवण झालेलं आहे त्याला पुन्हा काय दिलं जातो काय मिळेल नको नको प्लीज प्लीज नको नको असं. मग का कारण आता तो त्यातून निवृत्त झालाय. पण एखादा मग आपण काय म्हणतो की हे सगळं जे उपभोग आहे त्याच्यानंतर कुणाचा आपल्या आयुष्यात प्रभाव आहे तर डिटॅचमेंटचा. 6 म्हणजे अटॅचमेंट आहे सगळ्यामध्ये व्यस्त होणं आहे सगळ्यामध्ये म्हणतात ना इन्व्हॉल्व्ह होणं आहे. आणि खूप इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मग एक फेज येते ना बास मग ती असते डिटॅचमेंट. आणि डिटॅचमेंट म्हणजेच काय की खूप जास्त उपभोग घेतल्यानंतर कुठल्याही चांगल्या गोष्टीचा येणारा अनुभव आहे तो नैसर्गिक अनुभव आहे. मग त्याला आपण म्हणतो नंबर 7 केतू. आणि केतू नंबर 7 ला तुम्ही बघा आता आणि भरपूर 7 विषयी खूप ना निगेटिव्हिटी भारतातल्या न्यूमरॉलॉजी पसरवलेली आहे. 7 सारखा सुंदर आकडा नाहीये खरं तर या जगामध्ये. तुम्ही भारताच्या बाहेर बघा पूर्ण युरोप पूर्ण अमेरिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिकेतले देश 7 हा जवळपास 80-90% लोकांचा फेवराईट आकडा आहे. त्यांचे मुलांबाग्यां स्वतःचे काही असेल ओके तर फार सुंदर आकडा आहे तो. मग आपण फक्त काय बघतोय की फक्त आपल्या कल्चरमध्ये त्या 7 ला कसं बघितलं गेलं ते पण सगळ्यांनी नाही. जो 4 ज्योतिषांनी कसं बघितलं त्याला तसंच आपण बघतोय. ओके तर आता विद्यमान तिकडे कॅनडामध्ये राहतात किंवा अजून बरेच लोक आपले युएस मध्ये आहेत युरोपमध्ये आहेत त्यांना विचारा 7 इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल अँड द होलिएस्ट ऑफ द नंबर्स. ओके मग का कारण तिथं तो कम्प्लीट ना तुम्ही सगळं केलं सगळ्यातून तुम्ही पार झाला आणि आता तुम्ही तृप्त झालाय आणि आता तुम्ही डिटायर आता बास पंक्तीतून तुम्ही उठताय. तर पंक्तीतून उठणारा माणूस तुम्ही दुःखी म्हणणार का सुखी म्हणणार. त्याचं झालंय व्यवस्थित मेजवानी सुखी माणूस. मग ऍक्च्युली मग 7 हा कम्प्लिशनचा नंबर आहे. 7 हा खर तर हॅपी डिटॅचमेंटचा नंबर आहे. भरपूर लोक त्या डिटॅचमेंटला काहीतरी पळून जाणं हे निगेटिव्ह डिटॅचमेंट झाले. पण 7 हा अंक असा आहे की समजा एखाद्याचा मुलांक 7 असेल भाग्यांक 7 असेल तर त्याच्या आयुष्यात तो दोन्ही आहे. त्याला अतृप्तता वाटेल परंतु त्याच्याच आयुष्यात असे क्षण येतील की कम्प्लीट म्हणतात ना ज्याला आपण तृप्ती त्याला मिळू शकते असं आहे. सो सांगण्याचं तात्पर्य की 7 म्हणजे डिटॅचमेंट. मग त्यामुळे 7वा प्रभाव आपल्यावर कशाचा आहे स्पिरिच्युअलिटीचा. जेव्हा आपण खूप भौतिक मध्ये गुंततो त्यानंतर आपल्याला असं एक स्टेज येते की आपल्याला वाटतं बस मी हे सगळं सोडून जरा निवांत राहतो एकटा राहतो आणि चिल मार. मग ते म्हणायचं नंबर 7 आणि तो आहे केतू. आणि केतू म्हणजे कसं केतूचा अर्थ आहे शेपूट. शेपूट म्हणजे काय शरीरापासून लांब असलेली गोष्ट. प्राण्यांच्या बाबतीत बघा ना शेपूट म्हणजे कशी असते शरीर इकडं आणि शेपूट दुसरीकडे असते असं आहे. पण ती शेपूट शेवटी कसं आहे त्या शरीराशी जोडलेलीच आहे परंतु तिचं एक वेगळं अस्तित्व आहे पूर्ण शरीरापेक्षा म्हणून आपण केतू म्हणतो. मग केतूची एक फेज आपल्या लाईफमध्ये. मग त्यानंतरचं काय आहे 8. Oh, yeah, thanks. Yes. Yeah, I'll do this one. Thank you. Yeah. तर मग Thank you. एकच मिनिट विद्यार्थी. तर आपला आता टाइम झालाय बरं का. मग आता मी 8 आणि 9 कम्प्लीट करतो त्यानंतर तुम्ही ज्यांना जायचंय जाऊ शकता आणि नंतर मी प्रश्नोत्तर घेईन. मग 8 फक्त पटकन सांगतो आता म्हणजे आजचा विषय आपला कम्प्लीट होईल. 8 म्हणजे कसं आहे की हे बघा आता एक फेरा तिथं कम्प्लीट झाला परंतु आपल्याला लक्षात येतं की त्यानंतर जजमेंट येतं. एक गोष्ट कम्प्लीट झाली जजमेंट येतं म्हणजे कसं पण जजमेंट म्हणजे कसं की त्यात ती म्हणतो आपण ट्रायल किंवा एक प्रकारे तुम्हाला संकटांचा सामना करायला लागतो. ओके संकटांचा सामना ओके विद्यमानमध्ये त्या नंबर 1 कधी संकटांचा सामना करायला लागतो कधी अडचणीचा सामना डिले सेटबॅक्स बरोबर असं. मग त्याला आपण म्हणतो म्हणजे आयुष्यात येणाऱ्या अडचणी आयुष्यात येणारे चॅलेंजेस त्यांचा पण आपल्या काय म्हणता येईल की नशिबावर
आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडतो. म्हणून हे जे सगळे म्हणतात ना चॅलेंजिंग फोर्सेस आहेत या विश्वामध्ये, त्यांना कुणी रिप्रेझेंट केलंय? नंबर 8 स्ट्रगलला नंबर 8 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. पण पुन्हा 8 म्हणजे स्ट्रगलच असेल असं नाही. 8 म्हणजे पुन्हा तुम्ही थोडंसं न्यायालयाशी कम्पेअर करा थोडंसं. ओके, तर कसं की न्यायालयामध्ये समजा तुमचा खटला चालला, तर जोपर्यंत खटला चाललाय तोपर्यंत तुम्हाला त्या काय त्यांना तो संघर्ष आहे. तुम्हाला तिथं रोज म्हणजे जेव्हा तारखा येतील तेव्हा जायचं आहे आणि तुम्हाला माहित नाही पुढे काय रिझल्ट तुमच्या बाजूने येणार, तुमच्या विरुद्ध येणार. मग मग ते तुमच्यासाठी संघर्षाचे दिवस आहे. पण समजा तुम्ही ती जर केस जिंकला समजा 10 वर्षांनी 15 वर्ष, आणि समजा तुम्हाला करोडोची प्रॉपर्टी मिळाली, जमीन जुमल्याचा वाद होता, तर मग काय होतं की थोडक्यात नंबर 8 ची जी परिणती आहे किंवा ज्याला आपण म्हणू त्याचा एंड पॉइंट काय होऊ शकतो? तुम्ही खूप सक्सेसफुल होऊ शकता, म्हणजे काय तुम्हाला रिवॉर्ड मिळू शकतो किंवा पनिशमेंट मिळू शकतो. ओके, जमीन जुमल्याचा वाद आहे नाही, त्याच्या विरुद्ध निकाल लागणार, त्यांना म्हणणार तुम्ही ती जमीन ताबा सोडा, ती तुमच्या मालकीची नाहीये, ती ह्या व्यक्तीची रितसर मालकीची आहे. मग त्याचं नुकसान होणार किंवा जे काय, किंवा एखाद्यानं काहीतरी क्राईम केला त्याला ती शिक्षा होणार. सो सांगण्याचं तात्पर्य काय की 8 हा अंक काय दर्शवतो? संघर्ष, आणि पुन्हा संघर्षाच्या माध्यमातून एकतर त्याचा चांगला शेवट किंवा वाईट शेवट. मग शेवटी काय, मग नंबर 9 म्हणजे पुन्हा कम्प्लिशन म्हणजे मग तो पुन्हा मंगळ आहे, मंगळ. आणि मंगळ म्हणजे पुन्हा कसं आहे की त्या मंगळाला ते म्हणजे का प्रतीक मानलंय? कारण मंगळ लाल दिसतो, पृथ्वीवरून लाल दिसतो, म्हणजे ते आगीचं प्रतीक. मग आग काय असते की कुठलीही गोष्ट संपवण्याचं काम आग करते. ओके, कम्प्लिशन करण्याचं काम आग करते. असं आता कोल्हापुरात इकडे केशवराव भोसलेला आग लागली, मग आता ते सगळं संपलं तिथं. आता काय होईल? तिथं कदाचित नवीन काहीतरी नवीन नाट्यगृह बनेल. मला माहित नाही नक्की तिथं काय बनणार आहे, पण आता त्याच्यातून मे बी पहिल्यापेक्षा भारी काहीतरी नाट्यगृह बनू शकेल. पण सांगण्याचं तात्पर्य काय की जेव्हा आग येते तेव्हा ती गोष्ट संपते असं. सो मग 9 कशाचा नंबर आहे? कम्प्लिशनचा नंबर आहे. म्हणजे ते संपूर्ण जे सायकल आहे, संपूर्ण जे सृष्टीचं चक्र आहे ते तिथं खट संपतं. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट संपते, जसं की ते नाट्यगृह जळालं, तर आता तिथे जागा रिकामी झाली, कशासाठी? नवीन नाट्यगृह बांधायचं असं. सो मग अशा पद्धतीने आपण म्हणतो की मग पुन्हा कोणाचा नंबर येणार? 1 म्हणजे पुन्हा तिथं नवीन काहीतरी निर्माण होणार, म्हणजे सूर्य. अशा सो अशा पद्धतीने हे सृष्टीचं चक्र चालतं. ठीक आहे, तर हे सगळे आकडे अशा पद्धतीने आलेले आहेत. आणि मग त्यामुळं 1, 2, 3, 4 हे जे नंबरिंग आहे ते त्या बेसिसवर त्या ग्रहांना दिलं गेलेलं आहे. अंडरस्टूड? मग आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये हे पण बघू की जसं एक स्टोरी आहे बघा, आता तुमच्या त्या खूप जणांना माहिती असेल की शनी आहे आणि सूर्याचं रिलेशन काय आहे. तर शनी म्हणे सूर्याचा काय आहे? अनौरस पुत्र आहे. अनौरस पुत्र म्हणजे ज्याला लिटरली इंग्लिशमध्ये बास्टर्ड सन म्हणतात. ओके, असं आहे, तो सूर्याचाच पुत्र आहे, परंतु काय थोडक्यात काय की अनैतिक अशा नात्यामधून तो झालेला आहे. अशी कथा आहे. ओके, खूप मोठी कथा आहे, आपण त्याचं थोडक्यात ते तसं सांगितलं. ओके, मग ते कुठून आलं? म्हणजे सूर्य आणि शनी मग हे कसे आहेत की पिता पुत्र आहे. मग पण ते असं त्यांचं रिलेशन असल्यामुळं काय इलेजिटिमेट, मग त्यामुळं त्या पिता पुत्रांचे संबंध चांगले नाही आहेत. एरवी खूप चांगले राहिले असते, परंतु त्या नात्याला अशी किनार लागल्यामुळं ते नाही झालं. मग आपण उद्या बघणार आहे की ही स्टोरी कुठून आली. कारण हे बघा, शनी काय थोडंच काय लक्षात घ्या पुन्हा की आपण हे शनीला दैवत मानून इथपर्यंत ठीक आहे, कारण ती एक ऊर्जा आहे आणि त्याला आपण दैवत मानून त्याची पूजा करतो. परंतु शनी डेफिनेटली कुठली अशी व्यक्ती नाहीये, कुठला माणूस बिनूस नाहीये, किंवा सूर्य ही कुठली व्यक्ती नाहीये, आणि पुन्हा शनीला कुठल्या तरी स्त्रीनं जन्म दिला असं काही नाहीये. तर ती फक्त गोष्ट रचली गेलेली आहे खगोलशास्त्रामधली एक फॅक्ट सांगण्यासाठी. मग ही गोष्ट ज्या कोणी रचली, म्हणजे त्या जे कोण ते हे असतील म्हणतात ना दिशादर्शक असतील, जे कोण ते संत असतील किंवा मार्गदर्शक असतील या समाजाचे, त्यांना माझा त्रिवार प्रणाम आहे की काय कमाल त्यांनी एक खूप मोठं रहस्य किती किती सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला समजेल असं सांगितलेलं आहे. पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य आहे की त्यांना हे माहीत कसं काय होतं. मग उद्या आपण ते बघू की खगोलशास्त्रामधली कुठली अशी फॅक्ट आहे त्याच्यावरून ही गोष्ट आहे ना ती व्हॅलिडेट होते. ह्या गोष्टीच्या माध्यमातून जे त्यांना सांगायचं आहे तो मेसेज ऍक्च्युअली पोहोचतो. ते आपण उद्या बघूया.
आता तुम्ही मग काय तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. उद्या आपण ग्रहांच्या प्रॉपर्टीज मध्ये वगैरे जाऊ. म्हणजे तुम्हाला सांगितलं की माझा मेन उद्देश काय आहे की जे सोशल मीडियावर किंवा कुठल्या रील्स मध्ये कुठल्या व्हिडिओज मध्ये अवेलेबल नाही ते पहिल्यांदा पोहोचवायचं आहे. आणि बाकी तुम्हाला स्लाइडचे स्क्रीनशॉट तर मिळणारच आहे, त्याच्यातनं तुम्हाला रेग्युलर जे नॉलेज आहे ते पण मिळणारच आहे. ओके, मग त्याच्यावर मी थोडासा कमी वेळ स्पेंड करणार आहे आणि थोडंसं तुमचं जे फाउंडेशन न्यूमरॉलॉजी मध्ये एकदम डीप व्हावं त्या दृष्टीनं जे शिकवावं लागते ते मी जास्त सांगेन. ओके, येस. मग तुम्हाला आता काय आपल्या न्यूमरॉलॉजी या विषयाशी संबंधित काय डाऊट्स असतील तर ते विचारू शकता. आपण अजून आता 8 वाजून 8 मिनिटं झाली. ओके, 10 मिनिटं आपण अजून घेऊ शकतो. 8:20 पर्यंत जास्तीत जास्त आपण घेऊ. ओके, ज्यांना गडबड असेल ते जाऊ शकता, परंतु लक्षात घ्या की मी जे शिकवतो त्यातलं प्रत्येक मिनिटाला कधी ना कधी काही ना काही इम्पॉर्टंट येत असतं, त्यामुळे रेकॉर्डिंग का होईना बघून घ्या जर तुम्ही लवकर गेला. ओके, जो पार्ट मिस झाला तो तेव्हा तुम्ही बघून घ्या. हा, ठीक आहे. आता मला प्रश्न विचारू शकता तुम्ही, कारण थोडं आपल्याला हे डिस्कशन ओरिएंटेड ठेवायचं आहे. ओके, मीच एकटा इथं प्रवचन द्यायला वगैरे आलेलं नाही. प्रवचन असेल तेव्हा तुम्हाला सांगतो, तेव्हा तुम्ही फक्त भक्तिभावानं श्रवण करायला या. आत्ता आपण शिकायला आलेलो आहे, आपल्याला दोघांना एकमेकांशी बोलायचं. येस, इंटरॅक्टिव्ह आपण जेवढं राहू तेवढं छान. सांगा मग या काय एनी क्वेश्चन्स प्लीज. स्नेहल आहे का? स्नेहल गेली? हा, स्नेहल आहे. आवाज येतो ना स्नेहल? मग अशी येत नव्हता त्यांना. हा, सांगा. विद्या मॅम, एनी क्वेश्चन? अजून कोण आहेत? सुप्रिया मॅडम, तेजस्वी मॅम, उत्कर्ष आहेत, उत्कर्ष सर आहेत, कोण आहेत हे? वैष्णवी मॅम आहे. बोला, डाऊट विचारू शकता. आता मी जे बोलू त्याविषयी विचारू शकता, मुलांकांच्या विषयी विचारू शकता, किंवा अजून काय तुमचं राहू केतूचं असेल किंवा त्याच्याविषयी काय तुम्हाला माहित नसेल ते विचारू शकता. असं सर मला विचारायचं होतं, बोला. आता तुम्ही नामांक बद्दल सांगितलं, तर लग्न आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव, तर याच्यावर काही म्हणजे होतं का फरक किंवा काही प्रभाव पडतो का लग्नानंतरचं नाव आणि लग्न आधीचं नाव? हो हो, नक्कीच पडतो, नक्कीच पडतो. म्हणजे ज्यांना कल्पना नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा सांगतो. मला ह्या रश्मी मॅम विचारता येतो. तर नामांकाचा प्रभाव पडतो. म्हणजे तुमचं मेनली आपण नेम आणि सरनेम बघतो. तर मग ते लग्नानंतर जर बदल असेल, लग्नानंतर निदान मुलींचा सरनेम तर बदलतं आणि सरनेम जरी बदललं तर त्यांचा नेम नंबर बदलून जातो, असं आहे. आणि कधी कधी तर त्यांचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन्ही पण बदलतं, असं होतं. आणि म्हणजे लिटरली तिन्ही पण फर्स्ट, सेकंड आणि इव्हन मिडल नेम. मिडल नेमचा प्रभाव थोडासा कमी आहे, पण फर्स्ट आणि लास्ट नेम बदललं. समजा तुमचं लग्न आधीचं नाव, समजा तुमचा मुलांक 1 आहे आणि तुमचं लग्नाआधीचं जे नाव आहे ते पण 1 वर येते, तर ते तुम्हाला लकी जाणार. पण दुर्दैवानं समजा की लग्नानंतर ते नवीन जे नाव आलं त्याचा जो नेम नंबर आहे तो 8 वर गेला, आता जे आपण बोलत होतो त्याचे, तर काय होणार की मग अचानक स्ट्रगल चालू होणार, डिले चालू होणार, मान अपमानाचं चक्र चालू होणार. असं मग कोणीतरी सांगेल की हा काय लग्न म्हणजे असंच असतंय, लग्न म्हणजे हे थोडस कोण काय बोलायचं काय व्हायचं हे होणार, थोडा स्ट्रगल असणार आणि हे ठेवे दावे मान अपमान याचं चक्र राहणार वगैरे. पण जरुरी नाही असंच असायला पाहिजे. शक्य आहे की कुठली तरी गोष्ट त्यांची बदलली, त्यांचं लक पहिल्यापेक्षा समजा लक फॅक्टर खराब झाला, भले तो नेम नंबरमुळे झाला असेल किंवा प्लेस चेंज, लग्नामुळे प्लेस चेंज पण होते, तर लँड लक जे आहे ते पण बदलू शकतं. तुमचं शहर बदललं तरी तुमचं लक चेंज होतं, किंवा तुमचं राहतं घर बदललं जे की लग्नामुळे तर बदलतंच. त्यामुळे लग्नानंतर भविष्य चांगल्या किंवा वाईट अर्थानं बदलण्याची खूप जास्त चान्सेस असते, असे. आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो की त्या मुलीचा पायगुण त्यामुळे आमचं चांगलं झालं, कोण म्हणतं मुलीच्या बायकोने असं चांगलं झालं, कोण म्हणतं मुलीच्या बायकोने असं झालं वाईट झालं, असं काय नाही. मुलीचा बायगुण ही कन्सेप्ट पण खरीच आहे, परंतु मुलाचा पण बायगुण असतो. म्हणजे फक्त इथं कसं की ते दिसून येतं किंवा मुलगी ह्या घरात राहायला आली म्हणून ते फक्त हायलाईट होतं की शी इज द न्यू पर्सन. मग त्यामुळे हायलाईट होतं की जे काय आता आपल्या नशिबात बदल झाले ते तिच्यामुळे. परंतु त्या मुलीच्या आयुष्यात पण एवढी सगळी माणसं आलेली असतात सासरची, तिच्या नवऱ्यासहित, मग त्यांच्यामुळे पण त्या मुलीचं आयुष्य बदलत असतं. त्यामुळे नवऱ्याचा पायगुण सासूचा पायगुण पण तिला लागत असतो, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टींचं क्रेडिट पूर्णतः सुनेला दिलं जातं, तसं पण काही जरुरी नाही, त्यात सगळ्यांचा रोल असतो. वाईट गोष्टीचं क्रेडिट दुर्दैवानं बऱ्याच वेळा सुनेला दिलं जातं.
त्यात पण तसं नाही, त्यात त्या सुनेपेक्षा जास्त रोल त्या सासाच्या मंडळीचा असतो, समजा काय वाईट घडलं असेल असं आहे. पण डेफिनेटली नेम नंबर. त्यामुळं मला हे सांगायचं की जेव्हा कोणती मुलगी लग्न त्यानंतर सासरी जात असेल, तिचं नाव बदललं असेल, तेव्हा तिनं ते चेक करून घ्यावं नव्या डॉक्युमेंट्सवर टाकण्यापूर्वी. आणि नेम स्पेलिंग करेक्ट, म्हणजे तिचं नेम स्पेलिंग बाय डिफॉल्ट चांगलं येत असेल, छान आहे तसं जावं, व्हेरीफाय करावं. नसेल तर तो नेम नंबर व्यवस्थित चेंज करून, म्हणजे नेम स्पेलिंग व्यवस्थित करेक्ट करून मगच डॉक्युमेंट बनवलेली बरी, म्हणजे नंतर काय डोक्याला ताप असं. सो हे अतिशय गरजेचं आहे. ज्यांचं पण असं लग्न म्हणजे होऊ घातलं असेल तर त्यांनी तर, आणि खास करून मुलींनी, तुम्ही चांगला विषय दिला मला, याविषयी मी रील पण बनली, तर त्यांनी नेम नंबर चेक करायला पाहिजे. मला वाटतं विद्या मॅमनी काय प्रश्न विचारलाय. ओके, तुम्ही बँकमध्ये आहे काय? ओके, चालेल विचार, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ बंद केला. ठीक आहे, चालेल विचार. विद्या मॅम, आय रिअली अप्रिशिएट युअर सिन्सिअरिटी, की त्या म्हणजे व्हिडिओ ऑन करतात ऑल द टाइम, जेव्हा इम्पॉसिबल आहे तेव्हा ते बंद ठेवतात. आय हॅव नोटेड दिस अँड आय विल रिवॉर्ड यू फॉर दिस. अजून कोण आहे? अजून काय डाऊट आहे? जसं लक्ष्मी मॅमने विचारला, खूप चांगला डाऊट विचारला होता. अजून काय असेल विचारा, कारण ही संधी आहे तुम्हाला बोलण्याची. आणि नशीब इथं पण घडतं, तुम्हाला सांगितलं ना, न्यूरोलॉजी क्लासमध्ये पण तुमचं घडतंयच. तुमचा स्वभाव तुमच्या जागी, तुमचा स्वभाव लाजोळा आहे, ते झालं, डेस्टिनीनं आलं तुमच्याकडे. परंतु आता जेव्हा बोलण्याचा स्पेस मिळालाय, ते बोलायचं का नाही, इथं तुमची विल पॉवर काम करते. इथं तुमची, आपण म्हणू ना की हे तुमच्या हातात आहे. मग हे लग तुम्ही घडवता, इथं तुम्ही बोलला तर त्यातून तुम्हाला काहीतरी दिशा मिळू शकते. फक्त एक जरी फिंगर पॉइंटिंग असं केलं की इकडं जा, तेवढं पुरेसं असतंय आयुष्यबद्दल. ओके, मग आता बोलणं किंवा न बोलणं यातनं सुद्धा तुमचं भविष्य घडत असतं, असं आहे. त्यामुळं युतीचा आयुष्यात खूप मोठा रोल आहे, धाडसाचा. शक्यतो तुम्ही बघा की जी माणसं धाडशी असतात ती लकी पण असतात. तेव्हा फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह ही म्हण आहे, ही जगभरात पण अशी म्हण आहे. आणि भारतात पण असं मानतात की जो वीर असतो त्याला ऍक्च्युली म्हणजे भाग्याची पण साथ असते. हे खरं, शिवाजी महाराजांना पण भाग्याची साथ खूप मिळाली, कारण कटसी होते ना ते, असं आहे. त्यांच्या आधी तेवढं डेअरिंग कोणी केलं नव्हतं महाराष्ट्रात, त्यांनी करायला लागले, त्यांना नशीब पण साथ देत गेलं. बघा आयुष्यात कितीतरी घटना आहेत त्यांच्या असं. सो मग ते पण आहे की ते ऍक्शन घेणाऱ्यावर, किंवा आपण म्हणू ना की आपण जे ध्येय ठेवलंय त्याच्यावर विश्वास ठेवून जे पुढे जातात, त्यांना त्यांच्यावर त्यांचं लक जास्त मेहरबान असतं. त्यामुळे आता बोलू शकता, आता पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा ही तुमच्यासाठी नामी संधी, कारण माझ्याशी वन ऑन वन इंटरॅक्ट करण्याची संधी एवढी मिळत नाही, मला फोन हँडल करायला मिळत नाही ऍक्च्युली. मी पण आता ऑफिसचे फोन सगळे बाहेर ठेवले, असं आहे. बऱ्याच वेळा पर्सनल असिस्टंट उचलतात, असं होतं. ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. येस, अजून कुणाला विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर आपण आजचं सेशन क्लोज करू. उद्या शनीची गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आणि पुन्हा हे पण सांगतो उद्याच्या याच्यामध्ये की राहू आहे. तर राहू म्हणतात की राहू आयुष्यात खूप भटकाव देतो. ओके, राहू असलेला माणूस आहे ना, खूप खूप भटकंती करतो आयुष्यामध्ये, आणि त्याला स्वतःलाच माहिती कळत नसतं की तो भटकलेला आहे. त्याला स्वतःवर तर लेस कॉन्फिडन्स असतो, तू कुणाचं ऐकत पण. मग असा राहू भटकाव का देतो? किंवा आपण म्हणतो की राहूमुळं काय, म्हणजे राहू असल्यामुळे काय होऊ शकतात, राहूची दशा असेल किंवा मुलांचार असेल तर काय होतं की अचानक काहीतरी एखादा छोटा मोठा अपघात होऊ शकतो. अपघात म्हणजे कुठला तरी सेटबॅक असू शकतो. मग असं राहूच्याच बाबतीत का? राहूच्यात असं काय गुणधर्म आहे? किंवा राहू या नावाचा कुठला प्लॅनेट आहे आपल्या सोलर सिस्टम मध्ये? त्याच्या आयुष्यात, म्हणजे त्या ग्रहाच्या आयुष्यात पण असं काय घडलंय का? मग महत्वाचं काय की न्यूमरोलॉजीला खगोलशास्त्राची जोड देऊन मी सांगेन. न्यूमरोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्रात कित्येक कन्सेप्ट गोष्टींच्या माध्यमातून सांगितलेले. त्या गोष्टी काय खऱ्या नाही आहेत, लक्षात घ्या. त्या गोष्टी फक्त तुम्हाला कन्सेप्ट इंटरेस्टिंग बनवून सांगतात आणि सोपा बनवून सांगतात. परंतु आधी बोललो तसं की तेव्हा हे सगळे विषय अस्तित्वात होते. सायन्स नव्हता, खगोलशास्त्र तर लांबची गोष्ट आहे, एवढा डेव्हलप नव्हता, सायकोलॉजी नव्हती. आता कसं की आपल्याकडे सगळे विषय आहेत, तर आपण ते जसं सायकोलॉजीचं पुस्तक घेऊन एखादी गोष्ट सांगू शकतो.
ओके, खगोलशास्त्राचं पुस्तक मी दुसरी गोष्ट समजू शकतो, पण तेव्हा गोष्टीच्या माध्यमातूनच सगळ्या जी अडाणी जनता आहे, कारण त्यात सगळेजण अडाणीच होते. ओके, 99% जनता ही काही शिक्षित नव्हती, 99-98% जनता, पण ते सांगितलं गेलं. मग आता त्या गोष्टी आपण कशा वापरायच्या त्या पूर्ण सोडून द्यायच्या का नाही, चांगलं ते त्यातलं घ्यायचं, परंतु त्या गोष्टींना अक्षरशः घ्यायचं का नाही. भरपूर लोक त्या गोष्टींना लिटरली घेतात की अरे हा केतू केतू म्हणजे म्हणे त्याला स्वतःचं डोकं नसतं, फक्त खालचं धड असतं त्याचं, आणि मग स्वतःचं डोकं नसल्यामुळं तो दुसऱ्यावर अवलंबून असतो, तो स्वतः काहीच विचार करू शकत नाही. असं नाही ना, असं काही जरुरी नाहीये. हे काही बाबतीत खरं आहे, काही बाबतीत अजिबात खरं नाहीये असं. किंवा मग केतू म्हणजे असं अरे डोकं नाही, मग केतूवाली माणसं शास्त्रज्ञ कसं बनतात, की सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ कोण बनत असेल तर केतूवाली माणसं बनतात. मग डोकं नाही त्यांना. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा, बिन डोक्याचं धड काहीतरी प्रयोग करते प्रयोगशाळेमध्ये आणि खूप मोठे मोठे शोध लावते, खूप उजेड पाडते तिथं. असं नसतं ना. ओके, मग त्यामुळं कसं विथ अ पिंच ऑफ सॉल्ट ते घेणं गरजेचं आहे. ओके, ह्या गोष्टी ज्यांनी कोणी रचलेत त्यांना माझा सल्यूट आहे, खूप जबरदस्त काम केलेलं आहे. त्या काळात जे गरजेचं होतं ते केलेलं आहे. पण आत्ताच्या काळात आपल्याकडं त्या गोष्टींपेक्षा ऍडव्हान्स्ड ह्या ज्या सगळ्या कथा होत्या, कथा त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स्ड आपल्याकडे टूल्स आहेत, साधनं आहेत. तर मग आपण मग थोड्या हायर लेवलला बघूया ना, ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी. बाळबोध कशाला, तुम्ही लहानपणी अंकलिपी वाचली ना, अंकलिपीची चित्र बघितली, अंकलिपी. मग पुन्हा काय कॉलेजमध्ये पण अंकलिपीच घेऊन जात होता का? सोडणार आहे का नाही ती अंकलिपी? असं आहे ना, लक्षात घ्या. मग हे जे काय गोष्ट आहे, समुद्र मंथनाची गोष्ट आहे, पण ही सगळी प्रतीका आहे ती अंकलिपी सारखी आहे. ती पहिली बालवाडी, पहिली दुसरी पर्यंत ठीक आहे, तिथून पुढे अपग्रेड करायचं आहे का नाही हे म्हणतोय. त्यामुळं पूर्ण ग्रेटफुल आहे मी ज्यांनी ह्या कथा रचल्या त्यांना. आणि खूप आणि महत्वाचं की त्या कथा रचल्यामुळे ते लोक दूरदृष्टीवाले असणार आहेत, कारण त्यांना जे दुर्बिणीनं जे दिसलं आजच्या काळात ते त्यांना 2000 वर्षापूर्वी कोणत्या माध्यमातून, त्यांच्या तपाच्या माध्यमातून, त्यांच्या काय म्हणतात ना, दूरदृष्टीच्या माध्यमातून, त्यांच्या इंट्युशनच्या माध्यमातून त्यांना कळलं असणार. ती फार महानच माणसं होती, त्याबद्दल काय वाद नाही. ती स्वतःलाही हुशार होती, परंतु त्यांनी अतिशय कमी ज्यांचा बुद्ध्यांक आहे त्या माणसांना सुद्धा सक्सेसफुली शिकवलं. त्यामुळे ती महान शिक्षक होती, त्याबद्दल वाद नाही. ते जे काय सियर्स होते, संत होते, महात्मे होते, किंवा जे काय त्या काळचे विद्वान होते, त्यांना सलाम आहे. परंतु तुम्ही थोडक्यात 2000 वर्षापूर्वी जी वाहनं होती तीच वापरताय का आज? अपग्रेड झाला ना तुम्ही तर 20 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जो मोबाईल होता तोच वापरताय का? ते मॉडेल नोकिया 1100 वापरताय का तुम्ही? डब्बा मोबाईल नाही ना. तसंच लक्षात चालते. ठीक आहे, अजून काय प्रश्न असेल तर विचारा. आपला समय समाप्ती की घोषणा सांगा. अजून काय प्रश्न असेल तर थांबतो, नाही तर आपण बाय करू. चालेल, डन. ओके चालेल. तर आता प्रश्न नसल्यामुळे इथं आपण थांबूया. चलो देन. प्रशांत बाय. प्रशांत सर, कोण कोण असतील, विनायक, यांचे चेहरे अजून बघितले नाही तेव्हा माहित नाही मला हे कोण कोण. ओके गेस्ट बाय. मॅम, रश्मी मॅम, रिअलमी तुमचं नाव रिअलमी आहे. शो युअर रिअल सेल्फ ऑन कॅमेरा. तेजश्री मॅम, वैष्णवी मॅम, विवेक. हा, तर सर्वात जास्त आपल्याला गरज कोणती आहे सध्याच्या काळामध्ये न्यूमरोलॉजिस्ट म्हणून, तर विवेकची गरज आहे. ठीक आहे, चालेल. गुड नाईट.